आणि आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतोय, जर हे अशा पद्धतीने चालू राहिलं तर नक्कीच राजीनामा होईल, अशी प्रतिक्रिया हे आंदोलक सध्या देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकजुटीने हे जे काही आंदोलक आहेत ते इथे आलेले नाही आहेत. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर एक एक करून जे तरुण या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत त्यांची धरपकड तात्काळ जी आहे ती केली जाते. मोठ्या संख्येनं प्रत्येक ठिकाणी निश्चितच सीमा, आपण पाहतोय खरं तर गोंधळाचं वातावरण सध्या आपल्याला त्या परिसरामध्ये पाहायला मिळते. कारण एक एक करून प्रत्येक आंदोलकाला आधी महिलांना ताब्यात घेतलं गेलं, आता इतर जे तरुण आहेत त्यांना देखील ताब्यात घेतलं जात आहे. पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त सध्या आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि दिल्लीमध्ये जे आंदोलन पार पडतंय, ज्या घडामोडी दिल्लीमध्ये सध्या घडतायत त्याचे तीव्र पडसाद आपल्याला या ठिकाणी देखील आता उमटताना पाहायला मिळतात. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, त्याचे तीव्र पडसाद आपल्याला दादरमधील चैत्यभूमीच्या या परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतात. आणि एक एक करून आता जवळपास सर्वच आंदोलकांना पोलिसांनी हटवलंय असं म्हणता येईल. ठिकठिकाणी सगळ्यांना पकडलं जाते, धरपकड केली जाते. जी परिस्थिती आपण काही वेळापूर्वी जंतर मंतरवर पाहिली दिल्लीमध्ये, ठिकठिकाणी मोठा पाठिंबा वाढतोय आणि पोलीस ठिकठिकाणी प्रचंड आक्रमक होत आहेत, धरपकड केली जाते. काय सांगाल? अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशात राहिलंय की नाही हा प्रश्न आता खूप मोठा उभा राहिलेला आहे. लोकशाही या ठिकाणी खूप धोक्यात आलेली आहे आणि आमच्यासारखे स्टुडंट जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो आमच्या हक्कासाठी, तर ही भांडवलशाही आणि ही हुकुमशाही दडवण्याचं काम हे जेव्हा सरकार ही घाबरते तेव्हा पोलिसांना पुढे करते. आणि पोलीस प्रशासन मात्र कुठलंही खरं आणि खोटं या सगळ्या गोष्टी सोडून आमच्यासारख्या निर्दोष आणि आमचा हक्क मागण्याच्या आम्ही जो आवाज उठवतो त्याला दाबण्याचा प्रयत्न करते. पण हा आवाज दाबला जाणार नाही आहे. कितीही काही झालं तरी आम्ही हा संघर्ष जो आहे आमच्या हक्काचा तो आम्ही करत राहू शेवटपर्यंत. सर्वसामान्य नागरिक खरं तर रस्त्यावरती दिसतात, त्यामध्ये पालक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, विद्यार्थी आहेत. वाटते की याचा एक मोठा इम्पॅक्ट पडेल. निश्चितच सीमा, आपण पाहतो आता चैत्यभूमी परिसरामधील या सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी जवळपास ताब्यात घेतलेलं आहे. और प्रदर्शनकारी उसको हाथ में लेकर वापस पुलिस की ओर और